नमस्कार. कालपर्यंत आपण गेल्या 2-3 दिवसात घोर कष्टोद्धरण स्तोत्राबद्दल माहिती घेतो आहोत. त्यातली पहिल्या श्लोकाची पहिली ओळ आपण घेतली, श्रीपाद श्री वल्लभ त्वं सदैव. ह्याच्यामध्ये श्रीपाद आणि श्री वल्लभ ह्या दोन नावांचा आपण फोड करून पाहिली. ह्याच्यामध्ये हा संपूर्ण ओळ जर पाहिली तर श्रीपाद श्री वल्लभ त्वं सदैव, तू कसा आहेस, त्वं सदैव म्हणजे तू कायम असाच आहेस. कसा? श्रीपाद म्हणजे श्री ज्याच्या पायाशी आहे असा. श्री वल्लभ, वल्लभ म्हणजे पती हा अर्थ आहे, पण वल्लभ म्हणजे खरा अर्थ प्राणप्रिय असा, म्हणजे श्रीला जो प्राणप्रिय आहे असा. श्रीपाद श्री वल्लभ त्वं सदैव म्हणजे ज्याच्या पायाशी श्री कायम आहे आणि जो श्रीला अत्यंत प्राणप्रिय आहे असा तू सदैव आहेस. असा हे परमेश्वरा तू मला माझ्यावर कृपा कर अशी मागणी आहे. आता आपण हा पहिला संपूर्ण श्लोक पाहायचा आहे. श्रीपाद श्री वल्लभ त्वं सदैव, श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव, भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते, घोरात कष्टात उद्धरास्मान् नमस्ते. ह्या चारही ओळींच्या मध्ये परमेश्वराचं वर्णन आहे, पण त्याच वेळेला ते वर्णन करताना अत्यंत खुबीने त्याच्यामध्ये आपल्या मागण्या सुद्धा त्यांनी घातलेल्या आहेत. आणि काल आपण पाहिलं तसं पालुपद आहे, घोरात कष्टात उद्धरास्मान् नमस्ते. हे पालुपद प्रत्येक श्लोकाच्या मागे आहेच आहे आणि ती मुख्य मागणी आहे. तर आता श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव, श्री दत्त, श्री दत्त ह्याचा अर्थ केवळ दत्तगुरु नव्हे किंवा श्रीपाद श्री वल्लभ. हा श्रीपाद श्री वल्लभांचे टेंबेस्वामी हे निस्सिम भक्त म्हणून श्रीपाद श्री वल्लभ स्वामींना त्यांनी उद्देशून ते सुरुवातच त्यांच्या नावाने केली असं जरी वाटलं आपल्याला, तरी प्रत्यक्ष श्रीपाद श्री वल्लभ ह्या नावाच्या गुणांचं वर्णन करून तू सतत तसा आहेस असं म्हणून पुढचं वर्णन केलेलं आहे. श्री दत्त, दत्त ह्याचा अर्थ केवळ दत्त गुरु नव्हे, तर दत्त म्हणजे देणारा. तू काय देणारा? श्री देणारा. श्री म्हणजे लक्ष्मी देणारा. श्री ह्याचा अर्थ अनेक गोष्टी आहेत. संपन्नता आहे, वैभव आहे, ज्याच्यामध्ये अनेक सद्गुण व्याप्त असे आहेत. त्या सगळ्या सद्गुणांच्या एकत्रीकरणाला श्री असं म्हटलं जातं. तर ही अशी श्री तू देतोस असा तू आहेस. श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव. पाहि ह्याचा अर्थ मला रक्षण कर. अस्मान, अस्मान म्हणजे पुन्हा माझं, माझं रक्षण कर. देवाधिदेव, देवांचाही देव असा तू माझं रक्षण कर. म्हणजे ह्या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभ त्वं सदैव, श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री दत्त असा तू सतत असलेला, नेहमीच असाच असलेला तू माझं रक्षण कर, ही मागणी त्याच्यामध्ये आहे. भावग्राह्य क्लेश हारीन सुकीर्ते.
भावग्राह्य ह्याचा अर्थ भावांनी भाव जो ग्रहण करतो, जो भाव ग्रहण करतो म्हणजे भक्ती ग्रहण करतो. आणि ह्याचा अर्थ ग्रहण करतो म्हणजे भक्तीनी किंवा भावानी पूर्ण शरणागत भाव जेव्हा असतो तेव्हा तो प्रसन्न होतो. भावग्राह्य क्लेशहारीन सुकीर्ते. तू कसा आहेस? क्लेशहरण करणारा, क्लेशहारीन सुकीर्ते, अशी तुझी ख्याती असलेला असा तू मला घोर कष्ट उद्धरण कर. माझे घोर कष्ट जे आहेत त्यांचं उद्धरण कर. घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. अशा तू सर्वांना म्हणजे हे असे विविध गुण असलेल्या तुला मी नमस्ते करते. म्हणजे मी शरणागत आहे, पूर्ण शरणागत. काल म्हटलं तसं केवळ नमस्ते ह्याचा अर्थ नुसतं नमस्कार नाहीये, तर पूर्ण शरणागत आहे. शरणागतीचं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे हनुमानजीचं दिलं जातं. हनुमानजी जे काही परमेश्वर सांगेल, जे काही रामजी सांगतील त्या प्रत्येक म्हणजे त्यांच्या मनात काही येत आहे तोपर्यंत ते त्यांच्या इथे उपस्थित आहेतच ती सेवा देण्यासाठी. ह्या ठिकाणी एक असं एक कहाणी सांगितली जाते. एकदा विष्णूंनी गरुडाला सांगितलं, जा अशा डोंगर माथ्यावर हनुमान बसलेला आहे आणि त्याला मी बोलावलंय म्हणून सांग. गरुड जातो आणि हनुमानजी तिथे रामनाम करत असतात आणि त्याला गरुड सांगतो की तुम्हाला विष्णूंनी बोलवलेलं आहे तर तुम्ही ताबडतोब तिथे या. हनुमान जे सांगतात की तुम्ही पुढे जा, मी येतोच पाठवून, मी माझं रामनाम पूर्ण करतो, मी माझं जप पूर्ण करतो, माझी साधना पूर्ण करतो आणि तिथे पोचतो. गरुडाला असं वाटतं की हा आता बुजुर्ग आहे. तोपर्यंत हनुमानजींचं वय झालेलं असतं आणि हनुमान त्याला वाटतं की हा इतकं बुजुर्ग कसा येणार आणि इतक्या लांब कसे येणार, तर मी तिथे थांबतो, त्यांना पाठीशी घालतो आणि घेऊन जातो. प्रत्यक्ष हनुमानजींना मी बोलावलंय एवढाच निरोप दे, एवढंच फक्त काम सांगितलेलं असतं, पण तरीही त्याला वाटतं की आपण त्यांना पाठीशी घालून घेऊन यावं. हनुमानजी जप करतात, त्याला सांगतात, जप करताना त्याला सांगतात मी माझं जप पूर्ण करतो, तुम्ही पुढे व्हा, मी येतो. शेवटी हनुमानजी येणार नाहीत आपल्या बरोबर हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा गरुड तिथून निघून जातो. गरुडाला एक अहमपणा असतो की माझ्यासारखा वेगवान कुणीही नाही आणि माझ्यासारखा म्हणजे दुसऱ्याला सुद्धा एवढ्या वजनदार कोणाला तरी असं पाठीवर घेऊन जाण्यासारखं असं ताकदवान सुद्धा कुठलाही पक्षी माझ्या इतका नाही. हा गरुडाला थोडासा अभिमान असतो. गरुड हनुमानजींच्या पर्यंत जाऊन पोचतो आणि पाहतो तर थक्क होतो, म्हणजे विष्णूंच्या इथे पोचतो आणि पाहतो तर थक्क होतो की हनुमानजी तिथे ऑलरेडी पोचलेले आहेत. कसं शक्य आहे, मी इतका वेगवान येतो आणि हनुमान अजून तिथेच असणार आहेत, अजून त्यांचा जप नाही झालेला आणि कसे काय पोचले. तोपर्यंत हनुमानजी विचारतात विष्णूंना की कशी काय माझी आठवण केली आणि काही काम आहे का. तर विष्णू त्याला विचारतात माझं अरे सुदर्शन चक्र कुठे. तर हनुमानजी तोंडातून ते काढून देतात. ते पाहून आणखी विष्णूंना वाटतं की हा आता बुजुर्ग आहे, ह्याला आपण पाठीशी घालून घेऊन जावं. शेवटी हनुमानजी
हा थक्क होतो, कारण दरवाजावर सुदर्शन चक्र काम करत असतं, कोणीही अवांतर आत येऊ नये म्हणून. गरुडाला मोठे आश्चर्य वाटतं की आत येण्यापूर्वी म्हणजे हनुमानाने हे गिळलं कसं काय, इतका तो मोठा क्षमतावान. आणि मग तिथे त्याची सगळी जी काही मत असतो, जो काही एक उन्मत्तपणा असतो की माझ्यासारखं कोणी नाही, ते सगळं एकदम म्हणजे शमनच होऊन जातं. आणि मग त्यावेळेला विष्णूंना गरुड विचारतो की हे कसं काय शक्य झालं की त्याने तुमचं सुदर्शन चक्र खाल्लं आणि माझ्याही आधी हनुमानजी इथे कसे काय पोचले. त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की ते स्मर्तृगामी आहेत. आठवण केली की उपस्थित राहणारी आणि प्रचंड मोठी शरणागत असलेली ही विभूती मी आठवण करताच माझ्या इथे पोचलेली आहे. आणि स्मर्तृगामी असल्यामुळे स्मरण केल्याबरोबर उपस्थिती त्यांनी दिलेली आहे. ह्या शरणागत भावनेमुळे सुदर्शन चक्र गिळण्या इतकी मोठी क्षमता त्यांच्यात निर्माण झाली की शरणागत भावनेमुळे त्यांना जो आशीर्वाद मिळतो, ती कोणतीही संकट पार करण्याचं ताकद आणि ती क्षमता त्यांच्यामध्ये प्राप्त होते. हे कहाणी सांगण्याचा उद्देश असा की सुदर्शन चक्र सुद्धा हनुमानजी गिळतात. ह्याचा अर्थ असा की जो विष्णूजींनी सांगितला की जो शरणागत आहे तो कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि ती क्षमता गुरु प्रदान करतो. म्हणजे आपल्याला परमेश्वराची भक्ती करायची असेल, परमेश्वराकडून काही हवं असेल, काही प्राप्त करायचं असेल, तर सर्वात पहिल्यांदा आपला सगळा स्वतःचं स्वत्व विसरून शरणागत व्हावं लागतं. आणि हा पूर्ण विश्वास असावा लागतो की परमेश्वर जे काही करतो ते माझ्यासाठी उत्तमच असतं. ही भावना जेव्हा असते, ती भावना आणि मग ती भावना ग्रहण जो करतो तो हा श्रीपाद, श्रीवल्लभ, श्री दत्त भावग्राह्य क्लेशहारिन सुकीर्ती, अशी कीर्ती असणारा, अशी सुकीर्ती म्हणजे अत्यंत प्रसिद्ध असलेला, अत्यंत कीर्तिमान असा तू घोर माझे कष्ट तू दूर कर, ही प्रार्थना त्याच्यामध्ये आहे. आपण पुन्हा एकदा तो श्लोक नीट वाचूया. श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. पुढचा श्लोक आपण उद्या पाहूया. धन्यवाद.